आहेत ओमी केनी. पहिला बॉल हलक्या हाताने सन्मान दिलाय. गुड लेन स्पॉटवरती टाकल्यानंतर अति वेगाने बॉल अगदी ओमकार केनी यांच्या बॅटवरती गेला. एक सिंगल येताना पाहायला मिळते. पहिला बॉल सिंगल आले. अगदी सुरुवात आपण जर पाहिली ना तर सावध सुरुवात करत असताना ओमकार केनी यांना तुम्ही पाहताय. नॉन स्ट्राईकला साहिल नाईक होत्या, आता ते स्ट्राईक एंडला जाऊन पोहोचले. चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. महत्वाची क्रिकेट स्पर्धा वनमंत्री ट्रॉफी 2026 ही क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहताय. बॉल क्रमांक 2 यावेळेस अगदी बॉडीवरती टाकलेला बॉल हलक्या हाताने ऑन साईडला टर्न केला. एक सिंगल येते. दुसरीचा प्रयत्न देखील मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटर करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी पहा. एका बाजूला तुम्ही युवा खेळाडू साहिल नाईक यांना पाहतोय तर दुसऱ्या बाजूला देखील गोलंदाज तुम्हाला करण एक युवा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळत आहेत. ओमकार केनी ओमी केनी यांना तुम्ही पाहताय. अनेक खुल्या गटाच्या क्रिकेट स्पर्धा खेळताना पण त्यांना नेहमी पाहत असतो, परंतु आज आपल्या गावासाठी ते क्रिकेट खेळताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. आणि प्रत्येकाला आपल्या गावाविषयी प्रेम असतं. आज ओमकार केनी आपल्या गावासाठी क्रिकेट खेळताना पाहायला मिळत आहेत. हा बॉल पायावरती टाकला होता. मिडल ऑफ द बॅट केलाय. सरळ पाठवून दिलाय मुख्य व्यासपीठाच्या दिशेने. वा, कडक फटका आलाय साहिल नाईक यांच्या बॅटमधून. अप्रतिम स्ट्रोक, साधावा षटकार. 9 रन्स ऑन स्कोअरबोर्ड पहा. चांगली सुरुवात ज्या पद्धतीने आपण पाहतोय साईनाथ दिवा यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. दोन्ही बॅटर या बॉलला जाऊ दिलंय. दिशा मात्र आपण जर पाहिलं तर थोडंसं लेग स्टम्प सोडून बॉल हा जाताना पाहायला मिळतोय. आउट ऑफ द लेग स्टम्प पंच सांगतायत या ठिकाणी हा वाईट बॉल आहे. 10 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. 4 षटकांमध्ये 70 पर्यंत प्रत्येक संघ 70 धावांपर्यंत आतापर्यंत धावसंख्या पोहोचली. या मॅचमध्ये किती होईल पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या सत्रामध्ये हे देखील पाहावं लागेल. यावेळेचा बॉल ओव्हर पिच केला होता, त्याला मात्र वाईड लॉंग ऑफच्या बाजूने पाठवलंय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. फ्लॅट पॅरलल स्ट्रोक साहिलच्या बॅटमधून. आणखी एक धमाका षटकार. काय बॅटिंग सुरू झाली मैदानाच्या आतमध्ये पहा. नॉन स्ट्राईकला तुम्ही ओमकार केनी यांना पाहताय, परंतु स्ट्राईकला साहिल नाईक काय धमाके करतो यार. सध्याच्या घडीला युवाची हवा आहे संपूर्ण टेनिस विश्व क्रिकेटमध्ये. आणि ज्या पद्धतीने साहिल नाईक बॅटिंग करतायत अप्रतिम. 3 बॉलमध्ये 14 धावा साहिल नाईकने जमवल्यात. मॅच जबरदस्त होईल. दोन्ही साईडला जबरदस्त स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळते. लेग साईडला पंच करण्याचा प्रयत्न होता, इथे थांबवलंय. सिंगल नाही घेतली. बॉलला जाऊ दिले. त्या ठिकाणी एक सिंगल येताना पाहायला मिळते. कमबॅक करताना करण तिकडे पाहायला मिळत आहेत. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ समाप्त होतोय. धावपालकावरती 16 रन्स 16 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. चांगला खेळ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. भूमिपुत्र मैदान म्हटलं की प्रेक्षकांची गर्दी नेहमी होते. नवी मुंबई टेनिस क्रिकेटमधलं महत्त्वाचं ग्राउंड म्हणून या ग्राउंडकडे पाहिलं जातं. 360 अंशाचं मैदान आहे. पायावरती टाकलेला बॉल ऑन साईडला हवेमध्ये खेळलाय. बॉल मैदानाच्या आतमध्ये. ओह माय गॉड, काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. आणि इकडे सांगितलंय स्वतः खेळाडूंनी की तिकडे षटकार आहे. क्या बात आहे. प्रयत्न खूप चांगले राहिले मित्रांनो. तुम्ही पाहू शकता ज्या पद्धतीने हा बॉलला पिक केलं होतं. ऑन साईडला पायावरती टाकलेला बॉल हवेमध्ये अगदी गोंगावत होता, परंतु ज्या पद्धतीने प्रयत्न राहिले या प्रयत्नांसाठी खेळाडूचं कौतुक नक्की व्हायला पाहिजे. आणि तिकडे आपण जर पाहिलं ना रुवेश होते क्षेत्ररक्षक. क्या बात आहे यार. रुवेश अप्रतिम प्रयत्न होता पहा. अगदी एका पायावरती तिकडे बॅलन्स करण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न देखील सफल झाला, परंतु जो बाउंड्री लाईनचा पट्टा आहे तिकडे त्यांचा पाय टच झाला आणि त्या कारणाने हा षटकार आहे. खेळाडूचं कौतुक करावं लागेल. त्यांनी सांगितलं हा सिक्सर आहे. आणि पहिलं षटक आपण जर पाहिलं तर टीम साईनाथ दिबा या टीमच्या नावावरती होत आहे, कारण या षटकामध्ये भरपूर धावा आल्यात. 22 धावसंख्या स्कोरवरती लागताना पाहायला मिळते. साहिल नाईकचा धमाका पाहिला आहे. आता ओमकार केनी यांच्या बॅटमधून धाबा येणं गरजेचं राहील.
ऑफस्टम्पच्या बाहेर टाकलेला बॉल, चांगली लाईन लेन मी म्हणेन. अगदी ज्या पद्धतीने आपण पाहिलं ओमकार केनी पुढे गेले, खेळण्याचा प्रयत्न राहिला, परंतु अगदी यष्टी रक्षकाचा वेध घेताना हा बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. गोलंदाजी मार्कवरती तुम्ही राकेश यांना पाहताय पहा. यावेळेचा बॉल आडव्या बॅटनी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, मिसटायमिंग स्ट्रोक आहे, ऑन साईडला जातोय, तिकडे सिंगल येते. दुसरीचा प्रयत्न आणि इकडे धावा किती मिळतील तर 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट, हे देखील तुम्हाला अति महत्व आहे क्रिकेटमध्ये. एकेरी दुहेरी तिहेरी धावांचं, कारण तुम्ही स्ट्राईक रोटेट तिकडे नेहमी करत असता. ओमकार केनी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. 24 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. राकेशचं कौतुक करावं लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये धावा आल्यानंतर तो कमबॅक करतोय तिकडे. यावेळेस लोअर फुल टॉसला पिक केलं आणि या बॉलवरती धावा 6 टिक करा मित्रांनो, कारण ज्या पद्धतीने फटका खेळला, टायमिंग स्ट्रोक होता. बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. ओमकार केनी यांच्या बॅटमधून वनमंत्री चषकाचा आणखी एक षटकार. धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते 30 रन्स ऑन स्कोरबोर्ड. चांगली बॅटिंग, दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सेट झालेत आणि समोरच्या टीमचे सेटिंग बिघडवण्याचं काम हे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये करतायत. विकेट घ्यावी लागेल. हा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर, तिकडे वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न, पंचांनी नजर रोखून ठेवली, सांगितलं हा वाईड आहे. प्रयत्न बॉलरच्या माध्यमातून चांगले होताना पाहायला मिळत आहेत, कारण जेवढा अवे फ्रॉम द बॉडी तुम्ही टाकाल तितके फटके तुम्ही कमी घाल, आणि तो प्रयत्न या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये राकेश करतायत. पण थोडासा ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरचा बॉल. हा देखील बॉल त्याच लाईनमध्ये टाकण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा पंच सांगतायत इट्स अ वाईड, वन्स मोर. आणखी एक वाईड इकडे जोडला जातोय. चांगली सुरुवात ज्या पद्धतीने आपण पाहतोय. साईनाथ दिवा टीम, साहिल नाईक आणि ओमकार केनी चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. यावेळेस आडव्या बॅटनी स्ट्रोक खेळलाय. टायमिंग प्रॉपर आहे आणि या टायमिंग प्रॉपरच्या जोरावरती बॉलला पाठवलंय अगदी त्या झाडांच्या वरून सरळ सीमारेषेच्या पलीकडे. ओमकार केनी यांच्या बॅटमधून धमाका षटकार. (38) 38 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. अगदी ज्या पद्धतीने आपण पाहतो, अगदी राकेश यांच्यावरती कडा प्रहार केला आणि त्यानंतर निलेश भोईर अगदी जवळ गेले. काही ना काहीतरी कानमंत्र त्यांना दिलंय त्या ठिकाणी. विकेट यावी लागेल. गोलंदाजीमध्ये तुम्हाला वेरिएशन करावं लागेल, विकेट प्राप्त करावी लागेल, कारण ज्या पद्धतीने ओमकार केनी यांची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होते. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. पंचांनी नजर रोखून ठेवले आणि सांगितलंय वाईड आहे. प्रयत्न तर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तिकडे करताना पाहायला मिळत आहेत, परंतु ओमकार केनी चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. यावेळेस पहा एक्स्ट्रा कव्हरला या बॉलला उडवलंय. हवाई सफर, हवाई हल्ला. ओमकार केनी यांच्या बॅटमधून आणखी एक ब्रँडेड स्ट्रोक. 6 धावांसाठी येतोय आणखी एक षटकार. काय बॅटिंग चालले यार, लाजवाब बॅटिंग. ऑफ साइड, लेग साइड, समोर ज्या पद्धतीने बॉल येत आहेत त्याच पद्धतीने तेच दिशा इकडे दाखवण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटर करतायत. साहिल नाईक आणि ओमकार केनी. लाजवाब बॅटिंग, शानदार बॅटिंग. 45 धावसंख्या स्कोरबोर्डती लागते. 45. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि शेवटचा बॉल, आखरी गेंद. शेवटचा बॉल लोअर फुल टॉस होता, त्याला देखील पिक केलं. फ्लॅट पॅरलल स्ट्रोक आहे. ओमकार केनी यांच्या बॅटमधून आणखी एक धमाका. काय बॅटिंग सुरू आहे. षटकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. ओमकार केनी आणि त्यांच्याबरोबर साहिल नाईक. जबरदस्त बॅटिंग.
अगदी आपण जर पाहिलं या षटकामध्ये तब्बल 4 बॉल आणि 4 षटकार ओमकार केनी यांच्या बॅटमधून येत आहेत. काय बॅटिंग सुरू आहे. धाव फलकावरती धाव फलक अगदी 140च्या स्पीड मनी धावताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तब्बल धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागते ती 51 धावसंख्या तब्बल स्कोरबोर्डवरती लागताना पाहायला मिळते. सॉलिड बॅटिंग यार, काय बॅटिंग केली यार. 7 चेंडू 27 वरती ओमकार केनी बॅटिंग करतायत, तर दुसऱ्या बाजूला 5 चेंडू 20 वरती साहिल नाईक बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्लास बॅटिंग केली, अप्रतिम फलंदाजी. आतापर्यंत सकाळपासून आपण जर पाहिलं तर 2 षटकांमध्ये सर्वाधिक धावा करणारा संघ राहिलाय आपण जर म्हटलं तर साईनाथ दिवा. 2 षटकांमध्ये 51 धावसंख्या स्कोरबोर्डती लावले पा. अजून 2 षटक इकडे येणं गरजेचं आहे. लाजवाब बॅटिंग, लाजवाब बॅटिंग. वनमंत्री चषक 2026 ही क्रिकेट स्पर्धा आपण सर्वजण पाहतोय. पहिल्या मॅच पासून काय मॅचेस होताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती अभि येत आहेत. ओहो, पहिला बॉल गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, लेग कट करण्याचा प्रयत्न केला होता. इकडे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल डॉट येताना पाहायला मिळतोय. पहिला बॉल डॉट आलाय. साहिल नाईक सेट झाले, ते देखील 6 बॉल आणि 20 वरती ते बॅटिंग करतायत. स्लोअर पद्धतीचा बॉल गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. कव्हर्स, एक्स्ट्रा कव्हर्सला बॉल निघून चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. साहिल नाईकचा बार, बॉल सीमा पार येते, चौकार. काय बॅटिंग सुरू आहे. दोन्ही फलंदाज ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. 55 धावसंख्या स्कोरबोर्डती इकडे लागताना पाहायला मिळते. साईनाथ दिवा अप्रतिम फलंदाजी. आतापर्यंत ज्या पद्धतीने दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये सेट झालेत. अभि यांना प्रयत्न करावे लागतील, विकेट्स घ्याव्या लागतील, कारण हे दोन्ही फलंदाज आता इकडे थांबायचं नाव घेत नाही आहेत. चौकार आणि षटकारांची भाषा मैदानाच्या आतमध्ये बोलली जाते. यावेळेस गती परिवर्तन केलं, परंतु थोडीशी वाट पाहिली आणि त्यानंतर या बॉलची साहिल नाईकनी वाट लावली. बॉल निघून चाललाय सी कॉर्नर सीमा रेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी साहिल नाईकचा बार, बॉल सीमा पार, षटकार. काय बॅटिंग चालले पहा. एकेरी दुहेरी धावा तुम्हाला पाहायला मिळत नाहीयेत, कारण ज्या पद्धतीने षटकारामध्ये दोन्ही फलंदाज डील करतायत. 4 बॉल 4 षटकार आतापर्यंत ओमकार केनी यांच्या बॅटमधून आपण पाहिलेत. आता साहिल नाईक, ओहो इथे पहा अप्रतिम बॉल आहे, चांगला बॉल आहे. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, ब्लॉक होलमध्ये टाकण्याचा प्रयत्न तिकडे चांगला झाला. डॉट बॉल. 61 धावसंख्या तब्बल स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. 70-72 पर्यंत आतापर्यंत आपण स्कोर पाहिला, परंतु साईनाथ दिवेची बॅटिंग तुम्ही पाहिली तर लाजवाब बॅटिंग आतापर्यंत सुरू आहे. गतीमध्ये परिवर्तन केलं, जोरात मारायचा प्रयत्न केला, टायमिंग करण्याचा प्रयत्न नाही केला इकडे, आणि त्या कारणाने डॉट बॉल आहे. ओमकार केनी मात्र अगदी साहिल पर्यंत तिकडे पोहोचतायत. चांगली बॉलिंग, कमबॅक केले. मी म्हणेन आतापर्यंत एक चौकार आणि एक षटकार या ओव्हरमध्ये आलाय. 10 धावसंख्या आले, म्हणजे चांगली बॉलिंग. शेवटचा बॉल आहे, अंतिम बॉल. 5 बॉलमध्ये 10 धावा खर्च केल्यात. किफायती गोलंदाजी, आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. शेवटचा बॉल आहे. साहिल नाईकचा प्रयत्न असेल चौकार किंवा षटकार मारण्याचा. आडव्या बॅटनी स्ट्रोक केलाय ऑन साइडला, डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. लांब लांब आणि लांबच पाठवलं या बॉलला. साहिल नाईक धमाका करतोय, आणखी एक षटकार येतोय. तब्बल धावसंख्या स्कोरबोर्डती लागते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 67 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. टीम साईनाथ दिवा का बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. त्याचबरोबर ज्यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे, सातारा प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेचे प्रमुख आयोजक, त्याचबरोबर परी 11 सातारा या संघाचे संघमालक श्री सकाराम शेठ कदम गोगवे यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. वेलकम, सुस्वागतम. गोलंदाजी मार्कवरती राजकुमार यांना आमंत्रित केले. पहा ज्या पद्धतीने आपण बॅटिंग पाहिली, काय क्लास बॅटिंग केली.
दोन्ही फलंदाजांचं कौतुक करावं लागेल. ओमकार केनी आणि साहिल नाईक लाजवाब बॅटिंग. स्कोरबोर्ड तुम्ही जर पाहिला ना तर याच्यामध्ये सिक्सर आणि चौकारच तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 11 बॉल 36 वरती साहिल नाईक, परंतु एका बाजूला 4 बॉल 4 षटकार ओमकार केनी यांनी मारलेत. पाचवा येईल का? हो, इकडे पाचवा देखील आलाय. ओमकार केनी मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारे फटके खेळतायत. लागोपाठचा पाचवा षटकार. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे तुम्ही पाहताय. ओमकार केनी लाजवाब बॅटिंग. 8 बॉल मध्ये 33 वरती बॅटिंग करतायत. परंतु मित्रांनो आतापर्यंत 5 बॉल आणि 5 षटकार ओमकार केनी यांनी मारलेत आणि 6 बॉल आणि 6 षटकार मारण्याचा विक्रम देखील करतील का या मॅच मध्ये ते देखील पाहावं लागेल. 5 बॉल 5 षटकार आतापर्यंत मारलेत. सब्मा मारला तर वनमंत्री चषक 2026चा एक वेगळा अनोखा रेकॉर्ड ओमकार केनी यांच्या नावावरती जाईल आणि हाच तो बॉल महत्वाचा आहे. 5 बॉल 5 षटकार ओमकार केनी यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. गोलंदाजी मार्कवरती राजकुमार. काय घडतंय? थोडंसं थांबवलंय, पॉज दिला या ठिकाणी. ओमकार केनी यांनी 5 बॉल 5 षटकार आतापर्यंत. काय स्पर्धा राहिले सकाळपासून अप्रतिम. 1 सरस सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता या मॅच मध्ये धाव फलकावरती धाव संख्या तुम्ही जर पाहिली तर तब्बल धाव संख्या 73 आहे. 73. 100 धावा होतील का या स्पर्धेमध्ये 4 षटकांमध्ये ते देखील पाहावं लागेल. ओमकार केनी चांगल्या फॉर्म मध्ये. ओमकार केनीचा लाजवाब फटका तुम्ही पाहू शकता मित्रांनो. 6 बॉल आणि 6 षटकार वनमंत्री चषक 2026 मध्ये हा कारनामा केलाय ओमकार केनी यांनी आणि त्यांच्यासाठी सर्व प्रेक्षकांना विनंती करूया एकदा जोरदार टाळ्या. ओमकार केनी तब्बल 6 बॉल आणि 6 षटकार. क्या बात है, क्या बात है. जबरदस्त बॅटिंग. 9 चेंडू आणि 39 धावांवरती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. अजून 4 बॉल बाकी आहेत. दुसरं अर्धशतक, तिसरं अर्धशतक माफी असावी येईल का? पहिलं अर्धशतक अमर बामरस, दुसरं अर्धशतक बाबू कांबळे आणि तिसरं अर्धशतक ओमकार केनी यांच्या नावावरती होईल का हे देखील पाहावं लागेल. 39 वरती बॅटिंग करतायत. 7वा षटकार मैदानाच्या आतमध्ये. ओमकार केनी थांबायचं नाव घेत नाहीयेत. आणखी एक जबरदस्त षटकार ठोकलाय. 86 धावा, तब्बल 7 बॉल 7 षटकार. क्या बात है, लाजवाब बॅटिंग. एक वेगळा रेकॉर्ड, अनोखा रेकॉर्ड आपल्या नावावरती केला या भूमिपुत्र मैदानावरती. स्पर्धा वनमंत्री चषक 2026. खेळाडू आहेत ओमकार केनी. तब्बल 7 बॉल 7 षटकार. 10 बॉल आणि 45 धावांवरती बॅटिंग करतायत. प्रेक्षकांसाठी आनंद देणारी बॅटिंग, प्रेक्षकांसाठी पैसा वसूल मॅच मैदानाच्या आतमध्ये आणि खेळाडू आहे ओमकार केनी. काय बॅटिंग करतायत. खुल्या गटातील अनेक क्रिकेट स्पर्धा खेळताना पण त्यांना नेहमी पाहिलं, परंतु आज गावासाठी खेळत असताना तब्बल 7 बॉल 7 षटकार बॅटिंग करतायत नॉन स्टॉप. 45 वरती आहेत. अर्धशतक ठोकलं जाईल का हे देखील पाहावं लागेल. आणखी एक 8 बॉल आणि 8 षटकार. अर्धशतक कंप्लीट केलंय ओमकार केनी. 51 वरती नाबाद. काय बॅटिंग केले, सुपर डुपर हिट बॅटिंग. टाळ्यांचा गजर होतोय. काय लाजवाब बॅटिंग केली ओमकार केनी यांनी. सुपर हिट बॅटिंग. तब्बल 8 बॉल आणि 8 षटकार आतापर्यंत ओमकार केनी यांनी ठोकलेत. हा रेकॉर्ड त्यांच्या नावावरती होतोय. आठ बॉल आणि 8 षटकार आतापर्यंत ओमकार केनी यांच्या बॅटमधून येत आहेत. आणि नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये हा कारनामा झालाय का? कारण ज्या पद्धतीने नयन वेटा सांगतायत आतापर्यंत नाही आहे. पुढचा बॉल
हो इथे पहा 8 बॉल 8 षटकारानंतर ऑफ साईडला एक कलात्मक क्लासिकल ड्राईव्ह केलाय आणि हा देखील बॉल सीमा रेषेच्या पलीकडे चाललाय. ओमकार केनीची क्लासिकल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चौकार आलाय. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. तब्बल 86 धावा. काय बॅटिंग केले, क्लास बॅटिंग केले. ओहो हेलिकॉप्टर स्ट्रोकचं उड्डाण समोरच्या दिशेने. ओमकार केनी शेवटच्या बॉलवरती देखील हा फटका खेळलाय. पाठवलंय बॉलला सीमारेषेच्या पलीकडे. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट. संपवला इकडे सामना षटकाराने. पहिल्या इनिंगचं सत्र या ठिकाणी समाप्त होत आहे आणि टीम साईना दिवा प्रथम बॅटिंग करत असताना धावफलकावरती धावसंख्या एकूण 101 लागतायत. 100 धावा कंप्लीट केल्यात. ओमकार केनी आणि साहिल नाईक यांच्यासाठी मित्रांनो जोरदार टाळ्या वाजवा. व्हॉट अ बॅटिंग. 101 धावांची तब्बल भागीदारी करत असताना हे दोन्ही बॅटर स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. ओमकार केनी आणि साहिल नाईक यांना वा बाई वा काय बॅटिंग केले. लाजवाब बॅटिंग. सुपर डुपर हिट बॅटिंग. वन मंत्री चषक 2026 ची आणखी एक जबरदस्त लढत आपल्याला पाहायला मिळते. सत्र क्रमांक 1 मध्ये तब्बल 101 धावा. साईना दिवा अप्रतिम बॅटिंग केली. आपण स्कोरबोर्ड मध्ये थोडंसं आम्ही करेक्शन करतोय तिकडे मित्रांनो. काय फलंदाजी केले साईना दिवा. लाजवाब बॅटिंग. अगदी एका ड्रेस कोड मध्ये संघ संपूर्ण पाहायला मिळतोय सँडोमध्ये. नॉट आउट 101 धावा. हा देखील मला वाटतंय नवी मुंबई टेनिस क्रिकेटमधला आणखी एक विक्रम असेल. कारण विक्रमादित्य या मुख्य व्यासपीठावरती आपण त्यांना देखील पाहतोय. कोहिनूर ऑफ नवी मुंबई टेनिस क्रिकेट भूषण पाटील या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती आहेत. आणि ज्या पद्धतीने भूषण दादा 101 नॉट आउट आतापर्यंत टेनिस क्रिकेट किंवा रबर बॉल क्रिकेटमध्ये आपल्याकडे रेकॉर्ड झालाय का? झाला असेल, परंतु ज्या पद्धतीने ही खेळी राहिली वनमंत्री चषक 2026 मध्ये मला वाटतं या सीझनमध्ये सगळ्यांच्या लक्षात राहील. कारण दोन्ही बॅटरनी क्लास बॅटिंग केली. कुठेही चान्स दिलेला नाही आहे. साहिल नाईक आणि ज्या पद्धतीने ओमी केनी यांनी बॅटिंग केली. तब्बल 101 धावा. आणि भूषण पाटील या ठिकाणी आमच्यापर्यंत माहिती देत आहेत की सारसोडेच्या मैदानावरती 4 षटकांमध्ये तब्बल 113 धावा कुमार 11 तुर्बेनी केल्यात. क्या बात आहे. म्हणजे त्यांचा देखील एक विक्रम राहिला आहे 4 षटकांचा. परंतु वनमंत्री चषक 2026 मध्ये 4 षटकांमध्ये तब्बल 101 धावा कुटणारा साई ना दिवा संघ देखील अप्रतिम कामगिरी राहिली आहे. चला थोडीशी घाई करा अशी आम्ही तुम्हाला विनंती करू. फिल्डिंग टीम आपण क्षेत्ररक्षणाची रचना करा. दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूला निलेश भोईर, ज्याला नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये वीरेंद्र सेहवाग ही उपाधी देण्यात आली आणि त्यांची बॅटिंग देखील आपण जर पाहिले ना तर त्याच पद्धतीने ते बॅटिंग देखील करताना संपूर्ण त्यांच्या कार्यकालामध्ये आपण पाहिलंय. आज पुन्हा एकदा भूमिपुत्र मैदानावरती एक मोठी क्लास इनिंग निलेश भोईर यांच्या बॅटमधून येईल का? कारण 102 धावा चेस करायच्या आहेत आणि इकडे वीरेंद्र सेहवाग अर्थातच निलेश भोईर यांना एक चांगली बॅटिंग करावी लागेल. आणि त्यांच्या सोबत जयेश पाटील जेपी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. आपण साहिल नाईक आणि ओमी केनीचं कौतुक करतोय तेवढंच कौतुक या दोन्ही बॅटरचं करावं लागेल. कारण ज्या वेळेस ऐरोली संघ जिंकलाय, ज्या वेळेस ऐरोली संघाने चांगली कामगिरी केली, ज्या वेळेस ऐरोली संघाने ट्रॉफी मारल्यात त्यावेळेस या दोन्ही फलंदाजांनी अप्रतिम बॅटिंग केली. आज पुन्हा एकदा संधी आहे वनमंत्री चषक 2026 मध्ये
निलेश भोईर आणि जयेश पाटील यांना संधी आहे 102 धावा चेस करण्यासाठी. हे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. मोठा चेस आहे, परंतु अशक्य असं काही नाही. क्रिकेट असो किंवा जीवन असो, अशक्य काही नाही. तुम्हाला फक्त पॉझिटिव्ह प्रयत्न करणं गरजेचं असतं आणि आता हे प्रयत्न करण्यासाठी दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. ओमकार केनी काय बॅटिंग राहिली यार. 13 बॉलमध्ये 61 धावा तब्बल कुठल्यात. 8 बॉल 8 चौकार, त्यानंतर 8 बॉल 8 षटकार आणि त्यानंतर एक चौकार देखील येताना आपण पाहिला. सुरुवात मात्र साहिल नाईकनी केली, शेवट मात्र ओमकार केनी यांनी केला. 102 धावांचं टार्गेट आहे. आता मात्र चर्चा करावी लागेल निलेश भोईर आणि जयेश पाटील यांची. बॅटिंग कशी राहील, गोलंदाजी मार्क होती. साहिल नाईक येत आहेत पहिलं षटक करण्यासाठी. साहिल नाईक यांना आपण ओपनिंगला ओमकार केनी यांच्याबरोबर बॅटिंग करताना पाहिलं. आता गोलंदाजीसाठी देखील ते येताना पाहायला मिळत आहेत. मजा येईल या मॅचमध्ये. 102 धावा करायचा आहेत आणि याचं प्रत्युत्तर कशा पद्धतीने दिले जाईल. पहिला बॉल हाय व्होल्टेज मुकाबला. पहिला बॉल ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. ऑफ साईडला 2 क्षेत्ररक्षक येत आहेत बॉलवरती. तोपर्यंत सिंगल आली. डबलचा प्रयत्न होईल का, नाही आहे. निलेश भोईर यांनी सांगितलं एक सिंगल घेऊया. जयेश पाटील यांना संधी तिकडे प्राप्त होताना पाहायला मिळेल, कारण ते आता स्ट्राईकवरती जाऊन पोहोचत आहेत. ही जोडी महत्त्वाची असेल कॉम्बॉक्समध्ये. अगदी आमचे बरोबर जे 12th मॅन आहे, चर्चा आहे इकडे सुद्धा. ही जोडी महत्त्वाची आहे. चौकार आणि षटकारांची तुम्हाला आतिषबाजी करावी लागेल. एक चांगला सामना आपल्याला प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. साहिल नाईक विरुद्ध आता जयेश पाटील असा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय. यावेळेचा बॉल फुल टॉस होता. बॉल हवेत खेळलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. तिकडे कोणीही नाही. लॉंग लेग वरून लांबून क्षेत्ररक्षक पोहोचतायत. तोपर्यंत काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. 2 धाव संख्या कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं शुभागमन पाहत आहे, सातारा प्रीमियर लीग ही बहुचर्चित क्रिकेट स्पर्धा. या क्रिकेट स्पर्धेचे प्रमुख आयोजक, त्याचबरोबर नवी मुंबई प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेमध्ये सातत्यपूर्व आपली टीम घेणारे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र परी 11 सातारा संघाचे संघ मालक सकाराम शेठ कदम हे देखील मुख्य व्यासपीठावरती आहेत. त्याचबरोबर आमचे सर्व आदी मान्यवर या सर्वांचं आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत. वेलकम, सुस्वागतम. चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. लोअर फुल टॉस, त्याला मात्र पिक केलं जयेश पाटील यांच्या बॅटमधून. डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे पाठवलेला आणखी एक जबरदस्त फटका येतोय. षटकार. सुरुवात चांगली मी म्हणेन. पहिले 2 बॉलवरती अगदी सावध सुरुवात केली. आपण सन्मानित करूया सातारा जिल्ह्याचे सुपुत्र परी 11 सातारा या संघाचे संघ मालक आणि नवी मुंबई प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेमध्ये सातत्यपूर्व आपला संघ घेणारे परी 11 सातारा या संघाचे संघ मालक श्री सकाराम शेठ कदम यांचा एक विशेष सन्मान या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. या क्रिकेट स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅटरसाठी त्यांच्या माध्यमातून पावसाळी शूज त्या ठिकाणी देण्यात आलेत. त्यांचं देखील मनापासून आभार मानूया. पुढचा बॉल खोलात टाकलेला बॉल. आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग नाही आहे तिकडे. अगदी डोळे बंद करून तिकडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जयेश पाटील यांनी केला. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. साहिल नाईकचं कौतुक करावं लागेल. पहा, बॅटिंगमध्ये ओपनिंगला गेल्यानंतर सुरुवात मात्र धडाकेबाज केली. गोलंदाजीमध्ये एक षटकार आलाय, परंतु तो कमबॅक करतोय. डॉट बॉल येताना पाहायला मिळतंय. त्याचबरोबर तन्वी 11 कोपरखेडणे संघाचे आमचे निलेश दादा यांचं देखील शुभागमन होत आहे. निलेश दादा, आपलं देखील मनापासून सहर्ष स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. 102 धावांचं टार्गेट आहे. ओपनिंग जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. खोला टाकलेला बॉल. इथे पिकअप स्ट्रोक आहे. ऑन साइडला एक चाबूक स्ट्रोक आहे. सी कॉर्नर सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी जयेश पाटील यांचा धमाका मैदानाच्या आतमध्ये येतोय. षटकार.
18 धावसंख्या तब्बल स्कोरबोर्डती लागते पहा. 102 करायचे आहेत म्हणजे तिकडे तुम्हाला कोणताही विचार नाही करायचा. चौकार आणि षटकारांसाठी जावं लागेल. जयेश पाटील चांगली बॅटिंग करताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. धावफलक आम्ही थोडंसं करेक्शन करू. 15 धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डती लागत आहेत. 15 रन्स ऑन स्कोरबोर्ड. ओपनिंग जोडी हिट जोडी आहे ती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. साहिल नाईक यांच्यावरती आक्रमण केलंय, आक्रमण चढवलंय मी म्हणेन. खोला टाकलेला बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. तिकडे सिंगल मिळेल. जयेश पाटील यांना धावफलकावरती जाऊया. धावसंख्या 16, 16 धावसंख्या तब्बल स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. आणखी एक सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. खरं पाहिलं तर नवी मुंबई टेनिस क्रिकेट आणि नवी मुंबई टेनिस क्रिकेट म्हटलं की एका खेळाडूला तुम्ही कधीच विसरू शकत नाही आहे. लाईफ टाईम असा खेळाडू ज्यांना इकडे भूमिपुत्र मैदानावरती आल्यानंतर प्रेक्षक नेहमी गर्दी करतात. 10PL ही क्रिकेट स्पर्धा ज्यांनी कॅप्टन म्हणून जिंकली, नवी मुंबई टेनिस क्रिकेट आणि खुल्या गटाचा सर्वांचा आपला लाडका खेळाडू भूषण पाटील यांचा एक विशेष सन्मान या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. थँक्यू सो मच. आणि भूषण दादा असेच कंटिन्यू खेळत राहा. तुमच्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. कारण भूषण पाटील ज्या वेळेस खेळतात, ज्या कोणत्याही मैदानामध्ये खेळू द्या, प्रेक्षक तिकडे गर्दी करतात. प्रेक्षकांचा आवडता खेळाडू आहे भूषण पाटील यांचा एक विशेष सन्मान. गोलंदाजी मार्कवरती ओमकार केनी गोलंदाजी मार्कवरती येत आहेत पहा. बॅटिंग अप्रतिम राहिली. 13 चेंडू 61 लाजवाब बॅटिंग राहिली. त्यानंतर गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. आडव्या बॅटनी जयेश पाटील यांचा बार, बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. डीप मिड विकेट, सीमा पार जातोय बॉल. आणखी एक जयेश पाटील यांच्या बॅटमधून येतोय क्लासिकल षटकार. सामना संपलेला नाही आहे मित्रांनो. 102 जरी तुम्ही मारले असाल, 101 तुम्ही मारले असाल, 102 आम्ही मारू शकतो हे मैदानाच्या आतमध्ये सांगत असताना जयेश पाटील आणि निलेश भोईर. खोलात टाकलेला बॉल तिकट यॉर्कर होता, त्याला खेळण्याचा प्रयत्न राहिला. बॅटची कडा लागली, बॉल पाठीमागे ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतो. एक सिंगल घेतले. आता स्ट्राईक एंडला निलेश भोईर. वीरेंद्र सेवाग यांची उपाधी उगाच दिलेली नाही आहे. कित्येक वर्ष या टेनिस बॉल क्रिकेट, रबल बॉल क्रिकेटची सेवा करताना आपण त्यांना पाहतोय. ऐरोली टीम कडून खेळताना आपण पाहतोय. आज एक स्फोटक इनिंग, आक्रमक फलंदाजीमधली एक मोठी इनिंग त्यांच्या बॅटमधून येणं गरजेचं राहील. परंतु समोर तुम्ही पाहताय ओमकार केनी यांना. काय फटका खेळलाय. समोर टाकलेला बॉल जागेवरून खेळला आणि पाठवला सी कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे. निलेश भोईर यांच्या बॅटमधून वन मंत्री चषकाचा आणखी एक धमाका येतोय तो षटकार. (29) 29 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. आणि आता फक्त षटकारांमध्ये डील करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत पहा. शांत, संयम आणि त्यानंतर आक्रमकता. दोन्ही खेळाडू तुम्ही पाहताय. अगदी ज्या पद्धतीने त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहिले ना, त्यांना 102 टार्गेट अवघड वाटत नाही आहे. कारण दोन्ही फलंदाजांनी अनेक मोठ्या इनिंग आपल्या संघासाठी खेळल्यात. एका बाजूला जयेश पाटील, दुसऱ्या बाजूला निलेश भोईर. ही जोडी चांगली बॅटिंग. 29 29 धावसंख्या स्कोरबोर्डती लागते. यावेळेस समोर खेळलाय. स्टँड अँड डिलिव्हर, स्ट्रेट हिट, ग्रेट हिट. काय फटका खेळलाय निलेश भोईर यांच्या बॅटमधून. आणखी एक लागोपाठचा दुसरा षटकार घेतोय. लाजवाब बॅटिंग. 35 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते पहा. थांबण्याचं नाव घेत नाहीये ते दोन्ही फलंदाज. चांगली बॅटिंग. 14 बॉल आणि 69 धावांची गरज. ओहो, इथे पहा अप्पर कट केलाय. शॉट ऑफ द डे म्हणायला काय हरकत नाहीये. ट्रेडमार्क स्ट्रोक आहे निलेश भोईर यांचा. अप्पर कट केला आणि डीप पॉइंटला या बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. वीरेंद्र सेवाग स्टाईल मध्ये 6 धावांसाठी येतोय षटकार. लागोपाठचे 3 मारलेत आतापर्यंत. ओमकार केनी यांनी 8 बॉल 8 मारलेत आणि 8 बॉल 8 इकडे मारले तर कदाचित हा सामना देखील आपल्या बाजूने घेऊन जाऊ शकतात निलेश भोईर.
3 बॉल 3 षटकार आतापर्यंत. क्या बात आहे, लाजवाब बॅटिंग. षटकारांचं प्रत्युत्तर षटकारांनी दिलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये. निलेश भोईर आता मात्र रंगात आलेत. हा फटका तुम्ही पाहू शकता, फ्लॅट आहे, पॅरलल स्ट्रोक आहे, लाजवाब स्ट्रोक, एकाहून एक जबरदस्त बॅटिंग स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. निलेश भोईर सेवाग यांच्या बॅटमधून आणखी एक धमाका येतोय षटकार. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. तब्बल 4 बॉल आणि 4 षटकार निलेश भोईर यांच्या बॅटमधून येत आहेत मित्रांनो. काय बॅटिंग सुरू आहे, लाजवाब बॅटिंग. तब्बल 47 धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचलाय गावदेवी ऐरोली. 102चं टार्गेट. 12 बॉल आणि 57 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. टीम मिटिंग घ्यायला भाग पाडले मी म्हणेन या दोन्ही बॅटरनी. ओमकार केनी, साहिल नाईक यांनी टीम मिटिंग बोलवले, कारण ज्या पद्धतीने आक्रमण झालंय, ज्या पद्धतीने षटकारांची आतिषबाजी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. 12 चेंडू आणि 57 धावांची गरज. काय सामना रंगतोय. 102 धावांचं टार्गेट आहे आणि हे देखील टार्गेट चेस करण्याचा प्रयत्न, या टार्गेट पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न टीम गावदेवी ऐरोली करताना आपल्याला पाहायला मिळते. बारा बॉल आणि 57 धावांची गरज आहे इथून पुढे. 47. ओके, आपण करेक्शन करूया. 12 बॉल आणि 55 धावांची गरज आहे. 102चं टार्गेट आहे. ओके, काय बॅटिंग सुरू आहे. जबरदस्त सामना यार पाहायला मिळतोय. पहा, 102 धावा जर चेस झाल्या ना, तर मला वाटतं या सीझन मधला नवी मुंबईतला एक सर्वोत्कृष्ट सामना होऊ शकतो. 55 धावांची गरज आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये जयेश पाटील आणि निलेश भोईर ही ओपनिंग जोडी, धडाकेबाज जोडी, सुपर डुपर हिट जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. ओमकार केनी, साहिल नाईक यांच्या खेळीचं प्रत्युत्तर अगदी चोख मैदानाच्या आतमध्ये देताना जयेश पाटील आणि निलेश भोईर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल खराब आहे. जिथे बॉल आपण पाहिलं वाईड आहे. 1 फ्रॉम दी ओव्हर, वाईड आलाय. आणि तिकडे आता गोलंदाजाला जतीनला सांगण्यात आलंय की अशा पद्धतीने बॉल तुम्ही पुन्हा हाताळू शकत नाहीयेत. विश्वास आहे दोन्ही बॅटरमध्ये. निलेश भोईर अगदी जयेश पाटील यांच्यापर्यंत गेले, सांगितलं बिंदास खेळ, कारण इकडे आता षटकारांची गरज आहे. टीमसाठी आतापर्यंत चांगलं काम केलंय, तेच काम या 2 षटकांमध्ये करायचं आहे. जतीन गोलंदाजी मार्क होती. स्ट्राईक एंडला जयेश पाटील, नवी मुंबई टेनिस क्रिकेटमधलं एक मोठं नाव. यावेळेस नो बॉलचा इशारा दिलाय. बॅडमिंटन स्ट्रोक खेळलाय. बॉल अगदी आपण जर पाहिलं 1 2 3 4 क्षेत्ररक्षक पोहोचतायत तिकडे. धावा किती घेतल्या जात आहेत, 2 कंप्लीट केल्या, तिसरीचा प्रयत्न. आणि इकडे पहा, एक्स्ट्रा बोनस टीमच्या खात्यामध्ये नो बॉल आहे. या 3 धावा म्हणजे या 4 धाव संख्या स्कोरबोर्ड मध्ये जोडली जाईल. वॉट अ मॅच, काय सामना रंगतोय. आणि धाव फलकावरती धाव संख्या स्कोरबोर्डची लागते ती 52, म्हणजे इथून पुढे 50 धावांची गरज आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 52 धाव संख्या स्कोरबोर्डची लागते. 12 बॉल आणि 50 धावांची गरज. काय सामना रंगतोय. चर्चा सुरू आहे प्रेक्षकांमध्ये. 102 धावा चेस होतील का हे देखील पाहावं लागेल. काय स्पर्धा रंगताना पाहायला मिळते. सकाळची पहिली मॅच पासून अगदी या मॅच पर्यंत कोणताही सामना वन साइडेड झालेला नाहीये आणि प्रेक्षकांना देखील वन साइड मॅच आवडत नाहीयेत. वन मंत्री चषक 2026 सुपर डुपर हिट स्पर्धा. 12 बॉल आणि 50 धावांची गरज. आता निलेश भोईर आणि जयेश पाटील कॅल्क्युलेशन करत असतील की 12 मध्ये 8 मारायचे आहेत. 12 मध्ये 8 मारू शकतात, कारण समोर आपण जर पाहिलं ओमकार केनीने तब्बल 8 बॉल 8 षटकार मारलेत. प्रत्येकाच्या नजरा लागलेत या मॅचकडे. सामन्यामध्ये ट्विस्ट आलाय. पहिला बॉल ऑन द राईज खेळायचा प्रयत्न, लीडिंग एज लागले, बॉल हवेमध्ये, 1 कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न होईल का, नाही. तिकडे सांगितलं थांबा.
आता इथून पुढे 11 चेंडू आणि 49 धावांची गरज. मोठा चेस आहे. 11 बॉल 49. 11 मध्ये 8 मारायचे आहेत. 8 षटकार तब्बल ठोकावे लागतील. टीम गावदेवी ऐरोली टीमचा विचार केला या सामन्यामध्ये. जबरदस्त मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते. पहिल्या इनिंग मध्ये तुम्ही ओमकार केनीचा खेळ पाहिला. 13 बॉल 61 धावांची जबरदस्त घनाघाती फलंदाजी त्यांच्या माध्यमातून करण्यात आली. परंतु सेकंड इनिंग मध्ये तुम्ही जर गेला, सेकंड इनिंग मध्ये 8 बॉल 25 वरती जयेश पाटील खेळतायत, तर 6 बॉल 26 वरती निलेश भोईर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. गोलंदाजी मार्क होती जतीन यांना तुम्ही पाहताय. 11 चेंडू 49 ची गरज. आडव्या बॅटनी स्ट्रोक केलाय. पुलचा फटका आहे. पॉवरफुल स्ट्रोक आहे. बॉल निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. वन मंत्री ट्रॉफी 2026 चा आणखी एक धमाका महत्वाचा आलाय षटकार जयेश पाटील यांच्या बॅट मधून. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सामना इकडे संपण्याचं नाव घेत नाहीये. इकडे कोणी हार मानण्याचं काम घेत नाहीये. साईनाथ दिवा विरुद्ध गावदेवी ऐरोली असा सामना. हाय व्होल्टेज मुकाबला. 102 धावा चेस होतील का नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये, हे देखील पाहावं लागेल. 4 षटकांचा खेळ आहे. आडव्या बॅटनी पुन्हा एकदा जयेश पाटील यांचा धमाका. काय फटकेबाजी सुरू आहे. फुल पॉवरफुल स्ट्रोक आहे. बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. जयेश पाटीलच्या बॅटमधून आणखी एक क्लासिकल स्ट्रोक. 6वा षटकार. तब्बल धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते ती 65 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. इथून पुढे 37 धावांची गरज आहे. टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू झाले. ओमकार केनी गोलंदाजाजवळ गेले. साहिल नाईक कॅप्टन स्वतः तिकडे पाहायला मिळत आहेत. काय बॅटिंग केली आता. आतापर्यंत या षटकामधले बॉल आपण जर पाहिले तर 3 बॉल होत आहेत, म्हणजे 9 चेंडू 37 धावांची गरज. 9 मध्ये 6 मारायचे आहेत. वॉट अ बॅटिंग. 102 धावांचा चेस इकडे होईल का वन मंत्री ट्रॉफी 2026 मध्ये. काय सामना, काय स्पर्धा रंगताना पाहायला मिळते. श्री गणेश मित्र मंडळ कोपरखेडणी यांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आणि पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाची मॅच क्रमांक 5 तुम्ही पाहताय, जिथे 9 चेंडू 37 धावांची गरज आहे. जयेश पाटील आतापर्यंत 2 बॉल 2 मारलेत. ओहो, इथे पहा मिस टायमिंग स्ट्रोक आहे. ऑन साइडला अलोंग द कार्पेट केला. इकडे बॉल थांबेल. एक सिंगल घेताना पाहायला मिळतात जयेश पाटील. 36 धावांची गरज असेल. 8 बॉल 36 धावा. बॉल टू बॉल. अगदी प्रत्येक बॉलवरती समीकरण इकडे चेंज होत आहे, बदलत राहत आहे. 36 धावांची गरज. 6 षटकारांची गरज असेल टीम गावदेवी ऐरोली या संघाला. काय सामना रंगताना पाहायला मिळतोय. एकतर्फी सामना होणार नाहीये, कारण मैदानाच्या आतमध्ये तुम्ही जयेश पाटील आणि निलेश भोईर ही जोडी पाहताय. वन साइड सामना नाही होणार. 6 ची गरज आहे इकडे जिंकण्यासाठी. 6 षटकार. यावेळेस पहा मिस टायमिंग स्ट्रोक आहे. पुन्हा एकदा बॅटवरती बॉल आलेला नाहीये. धावा किती घेतल्या जात आहेत, काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. अगदी यष्टरक्षक तिकडे स्कीट होत आहेत, तोपर्यंत 2 धावा येताना पाहायला मिळत आहेत. 34 धावांची गरज या मॅच मध्ये. 7 चेंडू 34 धावांची गरज. अप्रतिम लाजवाब सामना आपल्याला प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. जयेश पाटील आणि निलेश भोईर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. पहा 102 धावा इकडे चेस करण्याचा प्रयत्न. 7 बॉल आणि 34 ची गरज. या बॉलवरती षटकार येईल का हे देखील पाहावं लागेल. एक बॉल महत्वाचा असेल इकडे, कारण इकडे षटकार आला तर 28 राहतील. 7 बॉल 34 ची गरज आणि फटका आलाय निलेश भोईर यांच्या बॅट मधून. लॉंग ऑफ रिझनला आणखी एक क्लासिकल क्रिकेटिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. येतोय तो षटकार. काय फटका केला. ऑन द राईज केलेला फटका. अगदी त्यांच्या नावाला साजेशी असणारा फटका. टायमिंग प्रॉपर होतं आणि लॉंग ऑफला एक कडक कमालीचा फ्लॅट पॅरलल स्ट्रोक
मैदानाच्या बाहेर पाठवलाय. समीकरण बदललंय, कुठेही जाऊ नका, सामना संपलेला नाहीये. 6 बॉल आणि 28 धावांची गरज, 5 षटकार हवेत. रिंकू सिंग यांची आठवण इकडे करून बॅटिंग तुम्हाला करावी लागेल. 5 षटकार रिंकू सिंगनी ठोकले होते IPL मध्ये, सामना जिंकून दिला होता. आज त्याच इनिंग तुम्हाला आठवावी लागेल. काय सामना राहिलाय, अजूनही सामना मी म्हणेन संपलेला नाहीये. कोणाच्या बाजूने सामना हे सांगू शकत नाहीये कोणी, कारण ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. जयेश पाटील आणि निलेश भोईर यांना तुम्ही पाहताय स्क्रीनवरती. टीम मीटिंग बोलवले आपण पाहिलं तर ओमकार केनी यांनी, कारण त्यांना देखील माहीत आहे खुल्या गटाचं क्रिकेट त्यांनी खेळलंय, त्यांनी अनुभव घेतलाय. त्यांना माहीत आहे जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाहीये तोपर्यंत सामना कोणताच संपत नाहीये. क्रिकेट आहे पावसाळी क्रिकेट, आणि पावसाळी क्रिकेटमधली एक जबरदस्त क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. वनमंत्री ट्रॉफी 2026 ही क्रिकेट स्पर्धा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज किशोर आणि स्ट्राईक एंडला जयेश पाटील. पाटलांचा धमाका इकडे दाखवावा लागेल या मॅच मध्ये. 28 ची गरज. ओहो, स्लोअर पद्धतीचा बॉल, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं आणि लगेच तिकडे सिंगल घेण्याचा प्रयत्न राहिलाय. अपील देखील केले रनआउटसाठी. गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल्स केले होते, नकल बॉल हाताळला होता आणि त्याच कारणाने की काय तिकडे बॅटवरती जयेश पाटील बॉल घेऊ शकले नाहीत, परंतु एक सिंगल घेतले, स्ट्राईक रोटेट केले. रनआउटसाठी स्ट्रॉंग अपील करताना तिकडे क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात, परंतु पंचांनी अगदी स्पष्ट नकार दिलाय मी म्हणेन. एक आली म्हणजे 27 धावांची गरज आहे. काय सामना राहिलाय, 102 धावांचा भला मोठा चेस मैदानाच्या आतमध्ये टीम गावदेवी ऐरोली करताना पाहायला मिळतोय. 5 चेंडू 27 ची गरज. 5 षटकार मारतील का निलेश भोईर? 5 बॉल आणि 27 ची गरज. थोडंसं फास्ट खेळा, आम्ही तुम्हाला विनंती करू, कारण बरेचसे सामने आपले पेंडिंग आहेत. 5 बॉल आणि 27 धावांची गरज. निलेश भोईर पहा शांत आहेत, संयमाने खेळतात, परंतु स्ट्रोक तुम्ही त्यांचे पाहिले लाजवाब स्ट्रोक. ऑफ साईडला खेळलेले सगळे स्ट्रोक क्लासिकल होते. या अगोदरचा षटकार तुम्ही लॉंग ऑफला पाहिला, फ्लॅट आणि पॅरल स्ट्रोक. त्यानंतर पॉइंटला एक मारलेला चाबूक स्ट्रोक आपण पाहिला, सर्वोत्कृष्ट स्ट्रोक राहिलाय. 5 चेंडू आणि 27 ची गरज. फटका तुम्ही पाहू शकता, जागेवरून स्टँड अँड डिलिव्हर सरळ या बॉलला पाठवलंय कोपरखेरणे स्टेशनच्या दिशेने. हा बॉल मार्गस्थ होत असताना लांब आणि लांबच पाठवलंय या बॉलला. निलेश भोईर यांच्या बॅटमधून वनमंत्री चषकाचा आणखी एक धमाका येतोय. षटकार. 4 बॉल आणि 22 ची गरज आहे. सामना संपण्याचं नाव घेत नाही. 21 ची गरज आहे, माफी असावी, करेक्शन आम्ही करतो इकडे. तुमचं लक्ष होतं का हे पाहत होतो. 4 बॉल 21 ची गरज. 4 बॉल आणि 21 ची गरज. सामना मस्त मजेत चाललाय सामना, आनंद देणारा प्रेक्षकांना सामना, लाजवाब सामना. आणखी एक येईल का? आणखी एक येतोय. वॉटर स्ट्रोक, अप्रतिम स्ट्रोक, जागेवरून खेचून मारलाय निलेश भोईरला. तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये. नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये सेवागी उपाधी त्यांना उगाचच दिलेली नाहीये. काय बॅटिंग करतायत. जयेश पाटील यांना विश्वास होता आणि त्यांनी सिंगल काढून दिली, आणि त्यानंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये षटकारांची अतिशबाजी लावले निलेश भोईर. वीरेंद्र सेवाग म्हटलं जातं नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा. उगाचच म्हटलं जात नाही, उगाचच हवा केली जात नाहीये. लाजवाब बॅटिंग. 3 बॉल आणि 15 धावांची गरज. थोडंसं फास्ट खेळा. 10 बॉल आणि 46 वरती नॉट आउट आहेत मैदानाच्या आतमध्ये. तुम्ही पाहताय निलेश भोईर यांना आतापर्यंत अमर बामरस, बाबू कांबळे आणि त्यानंतर आपण पाहिलं तर ओमकार केनी यांनी अर्धशतक झळकावले. पुन्हा एकदा संधी आहे निलेश भोईर यांना. 3 बॉल आणि 15 धावांची गरज. सामना फिनिश होईल का? नवी मुंबई टेनिस क्रिकेट मधला सर्वाधिक मोठा चेस होईल का? 102 धावांचा, हे देखील पाहावं लागेल.
3 सिक्सची गरज आहे. 2 सिक्स एक चौकार देखील चालेल, परंतु इथे 102 धावांचा चेज झाला तर हा सामना नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल. 4 बॉल आणि 3 बॉल आणि 15ची गरज. 102चा चेस. निलेश भोईर. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? प्रेशर आलंय गोलंदाजावरती, फिल्डिंग टीम वरती. 3 चेंडू 15ची गरज. षटकार येईल का? ओहो, इथे ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल डीप पॉइंटला खेळायचा होता आणि इकडे डॉट बॉल येतोय. मोकळा श्वास घेतला असेल मी म्हणेन टीम साईनाथ दिवा या टीमनी अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न राहिला नाहीये निलेश भोईर यांचा. 46 वरती नॉट आउट आहेत. 2 चेंडू आणि 15 धावांची गरज. चर्चा अगदी मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहताय. भूषण पाटील, कोहिनूर ऑफ नवी मुंबई, सकाराम शेठ कदम देखील मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. 2 बॉल 15 धावांची गरज. एखादा नो बॉल त्याच्यावरती षटकार आणि त्यानंतर आणखी 2 बॉल मिळतील का हे देखील पाहावं लागेल. 2 चेंडू 15ची गरज. शफल झाले आणि शफल झाल्यानंतर वाईड आलाय. हेच पाहिजे होता, पण जर पाहिलं ना तर टीम गावदेवी ऐरोली टीमला 2 बॉल 14ची गरज. थोडीशी दिशा भडकवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये करताना आपण पाहतोय निलेश भोईर यांना. 46 वरती नॉट आउट बॅटिंग करतायत. अर्धशतक येईल का हे देखील महत्वाचं, परंतु टीमसाठी विजय खेचून आणतील का हे देखील महत्वाचं. 102चा चेस तुम्ही पाहताय. वन मंत्री चषक 2026 मध्ये 2 बॉल आणि 14ची गरज. या बॉलला सोडून दिलंय. पंचांनी सांगतायत हो हा वाईड बॉल आहे. 2 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. काय घडतंय या सामन्यामध्ये? अप्रतिम सामना. वन मंत्री चषक 2026चा हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय. 2 चेंडू आणि 13 धावांची गरज. 102चा चेस तुम्ही पाहताय. फक्त 4 षटकांमध्ये ऐरोली टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये साईनाथ दिवा टीम. 2 चेंडू 13 धावांची गरज. आता मात्र कोणताही बॉल सोडतील का पाहावं लागेल. 2 चेंडू 13 धावांची गरज. निलेश भोईर स्ट्राईक एंडला पाहताय. 46 वरती नॉट आउट आहेत. अर्धशतक येईल का? संघाला विजय प्राप्त करून देतील का हे देखील पाहावं लागेल. प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरू झाली. कोण जिंकणार हा सामना? व्हॉट अ मॅच. अप्रतिम सामना. पुन्हा एकदा चर्चा करायला लावले मी म्हणेन ओमकार केनी यांना, कारण 2 बॉल मध्ये 13 धावांची गरज आहे. नवी मुंबई टेनिस क्रिकेट मधला एक मोठा चेस आपण पाहतोय. 102 धावा तब्बल चेस करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आतापर्यंत सफल झालाय. 2 मध्ये 13 पाहिजेत. दोन्ही फलंदाज अगदी त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे. जयेश पाटील यांना तुम्ही पाहू शकता, कारण काय खेळले ते यार. लाजवाब बॅटिंग केली दोन्ही बॅटरनी. 13 धावांची गरज. 89 धावा स्कोरबोर्डती लागल्यात. 89 सेकंड इनिंग मध्ये. 2-13ची गरज. जयेश पाटील मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला तुम्ही पाहताय. थोडंसं फास्ट खेळा, थोडंसं फास्ट खेळा आम्ही विनंती करू. 2 बॉल 13. ओ हो माय गॉड, इथे बॅटची कड आहे. आता मात्र सामना एका बाजूने झुकतोय. बॅकफुटला गेले, तिथून मात्र खेचून मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅटची टो एंड लागली आणि इथे कोणतीही रन मिळणार नाहीये. मोकळा श्वास घेतलाय. गोलंदाजाच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य. क्या बात आहे. काय सामना रंगताना आपण पाहिलाय. जबरदस्त लढत मैदानाच्या आतमध्ये. 1 चेंडू आणि इथून पुढे 13 धावांची गरज. शेवटचा अंतिम बॉल. अंतिम बॉल वरती फटका खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मॅच समाप्त झाली, परंतु जयेश पाटील आणि निलेश भोईर यांच्या देखील बॅटिंगची जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. नॉट आउट राहिले ते देखील फक्त 13 धावांपासून पाठी ठेवलंय टीमनी आणि इथे विजय प्राप्त होतो या मॅच मध्ये. साईनाथ दिवा टीम विजयी होते. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन साईनाथ दिवा टीम. परंतु एक टीम जिंकली हा सामना, परंतु दुसऱ्या टीमनी मन जिंकली.
मित्रांनो बॅटिंग आवडली असेल निलेश भोईर आणि जयेश पाटील यांची तर या दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या देऊया. मैदानाच्या आतमध्ये गेले, रडले नाहीत, लढले.